काल चाकूर तालुक्यातील नळेगाव बस स्टॉपवर जो ब्लास्ट झाला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली आहे। मी त्याच बस स्टॉपवर उभा आहे। आपण बघू शकतो नळेगावचं हे बस स्थानक आहे आणि ज्या बसमध्ये ब्लास्ट झालेला आहे ती बसही माझ्या समोर आता या ठिकाणी आहे। या प्रथमदर्शनी असं सांगण्यात आलं होतं की या बसच्या इंजिनमध्ये ब्लास्ट झाला होता, मात्र इंजिनला कसल्याही पद्धतीचा धक्का या ठिकाणी लागलेला नाही आणि इंजिनच्या पाठीमागं असलेल्या चौथ्या शीटच्या खाली हा ब्लास्ट झालेला आहे। म्हणजे एकंदरीतच स्पष्ट होतंय की इंजिनचा हा ब्लास्ट नाही। मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं दिसून येते की पोलिसांनीही स्वतः सांगितलेलं आहे की हा जो आहे बॉम्बचाही स्फोट नाहीये, व हा इंजिनचाही स्फोट नाही आणि बॉम्ब सदृश वस्तूचाही स्फोट नाही। मग हा स्फोट झाला कशाचा, ज्यामध्ये जवळपास 18 प्रवासी जखमी झाले, त्यामध्ये 3 प्रवासी अत्यवस्थ आहेत आणि त्यात एका मुलीच्या डोळ्याला जबरदस्त इजा झालेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी एटीएसचे पथक या ठिकाणी आलेलं आहे, ते तपास करतायत। आपण बघू शकतो एटीएसचं पथक आणि पूर्ण मोठे अधिकारी या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत। मोठ्या प्रमाणात फौजफाटा या ठिकाणी आहे आणि या बसची पूर्ण तपासणी करण्यात येते। पोलिसांचा पूर्ण तपास आता झालेला आहे। काही वेळातच पोलीस हा स्फोट कशामुळे झाला हे सांगू शकतील। भूषण चौधरीसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, नळेगाव, लातूर।